नमस्कार. शिववार्ता संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, संवाद ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवाचीच काय, कोणत्याही प्राण्याची मूलभूत गरज आहे. प्रत्येक पशुपक्षाला एकमेकाशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचा, ध्वनीचा तो वापर करीत असतो आणि मानवानं त्याच्या बुद्धीच्या जोरावरती या साऱ्या ध्वनींना सुरुवातीला काही अर्थ प्रदान केले. त्यातून त्या ध्वनींचं रूपांतर त्यानं नंतरच्या कालखंडामध्ये लिपींमध्ये केलं, संकेतांमध्ये केलं, चिन्हांमध्ये केलं आणि त्या संकेत, चिन्ह, लिपी यांचं रूपांतर पुढे भाषेमध्ये झालं. या गोष्टीचा आज विचार करण्याचं कारण म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी आदी विभागाचे प्राध्यापक औदुंबर सरवदे यांचं एक अत्यंत महत्त्वाचं या विषयावरचं पुस्तक आलेलं आहे, बोली विज्ञान या नावाचं. आणि या पुस्तकामध्ये बोली विज्ञानाच्या अनुषंगाने अनेक बाबींचा अत्यंत संशोधनपर असा चिकित्सक आढावा घेण्यात आलेला आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मराठी भाषेतलं बोली विज्ञानावरचं हे पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक प्रकाशित त्यांनी केलेलं आहे. आणि याच पुस्तकाच्या अनुषंगानं हे बोली विज्ञान पुस्तक आहे प्राध्यापक औदुंबर सरवदे यांचं. नुकतंच हे मार्केटमध्ये आलेलं आहे. या पुस्तकाच्या अनुषंगानंच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्राध्यापक सरवदे आहेत. सरवदे सर, आपलं नमस्कार. शिववार्ता संवादमध्ये मनापासून स्वागत आणि आपलं अभिनंदन की आपण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे बोली विज्ञानावरचं पुस्तक तयार केलं आणि यासाठीचे कष्ट याच्या पानापानातून ते वाचताना जाणवत आहेत. किती अनेक डिटेलिंग आपण ज्या पद्धतीनं केलेलं आहे ते सुद्धा अत्यंत कौतुकास्पद स्वरूपाचं आहे. सर, या प्रसंगी या विषयाला सुरुवात करतानाच मला आपल्याला असं विचारायचं आहे की बोली विज्ञान ही जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपण म्हटलं आहे की 150-200 वर्षापूर्वीपासून या गोष्टीचा अभ्यास करणारे लोक होते. अनेक संशोधकांचं आपल्या कव्हर पेजवरच आपण त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्या संशोधकांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तर हे पुस्तक मराठीमध्ये आणण्यात हे प्रथमच येतं. तर यामागची आपली प्रेरणा काय, याविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी आपलं सर्वांचे आभार मानतो. आपण या ठिकाणी मला बोलून माझ्या पुस्तकासंदर्भात काही प्रश्न विचारत आहात. त्यानिमित्तानं मला माझ्या पुस्तकासंदर्भात माझी मतं मांडण्याची एक मला संधी आपण दिली आहे. त्यामुळं मी प्रथमतः आपले आभार मानतो. जो आपला प्रश्न आहे, मला या पुस्तक लिहिण्यापाठीमागची माझी प्रेरणा काय, तसं पाहता मी भाषा विज्ञानाचा एक विद्यार्थी आहे. माझं संशोधन, माझा अभ्यास हा भाषा विज्ञानामध्ये होतो आणि भाषा विज्ञानाचे असे वेगवेगळे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. मी स्वतः महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यापासूनच मला भाषा विज्ञानामध्ये रस होता आणि त्यानुसार मी माझं PhDचं संशोधनसुद्धा भाषा विज्ञानामध्ये पूर्ण केलं आणि त्या अनुषंगानं मी बरेचसे लेख, संशोधनपर लेख आणि माझे 2-3 जे UGC प्रकल्प आहेत, संशोधन प्रकल्प आहेत, ते सुद्धा मी भाषा विज्ञानावरच पूर्ण केलेले आहेत. यातून अभ्यास करत असताना समाज भाषा विज्ञान आणि व्हेरिएशनल सोशोलिंग्विस्टिक्स, समाज भाषा विज्ञान दॅट इज म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये त्याला सोशोलिंग्विस्टिक्स म्हणतो आणि याची पुढचे एक टप्पा म्हणून व्हेरिएशनल सोशोलिंग्विस्टिक्स म्हणजे वैविध्यात्मक समाज भाषा विज्ञान. म्हणजे कोणतीही भाषा एकसंध असू शकत नाही. त्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्य असतात. वेगवेगळ्या भाषेमध्ये, एकाच भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या भाषेमध्ये व्यक्तिपरत्वे, भागपरत्वे, क्षेत्रपरत्वे असे बदल होत जातात. हे त्याच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे जाणवलं आणि त्या वैविध्यांचा अभ्यास या व्हेरिएशनल सोशोलिंग्विस्टिक्समध्ये केला जातो. याचा अभ्यास करत असतानाच माझे काही मराठीचे जे स्नेह आहेत, मित्र आहेत, यांच्याकडून बोली भूगोल या प्रकारचे काही शब्द वापरले जात असायचे. आणि बोली भूगोल म्हणजे काय, मराठीमध्ये त्याचा कुठला अर्थ घेतला जातो, कुठल्या अर्थाने तो शब्द वापरला जातो, हे मी शोधायला सुरुवात केली. याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. यातून मी व्हेरिएशनल सोशोलिंग्विस्टिक्सकडून म्हणजे वैविध्यात्मक समाज भाषा विज्ञानातून बोली भूगोलाकडे आकर्षित झालो. ही 2011-12ची गोष्ट असावी. तेव्हापासून मी या अभ्यास शाखेचा अभ्यास करत आलेलो आहे आणि
वेगवेगळी ग्रंथ त्यानिमित्तानं मला वाचता आली. माझे काही मित्र जे आहेत त्यांच्या माध्यमातून मला असं दिसलं की काही मराठी भाषेमध्ये सुद्धा बोलीचा अभ्यास करण्यात आलेले आहेत. जेव्हा मी 2011-12 पासून जसं आता मी सांगितलं वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत आलो, मराठीमध्ये जे संशोधन बोलीमध्ये झालेलं आहे, मराठी भाषेच्या ज्या विविध बोली आहेत त्याचं जे संशोधन मराठीमध्ये करण्यात आलं त्याचा मी विचार करत गेलो, त्याच्या अनुसरून मी अभ्यास करत गेलो आणि असं माझ्या लक्षात आलं की थोडंसं मराठीमधले बरेचसे प्राध्यापक, बरेचसे संशोधक हे बोलींचा अभ्यास करत आहेत, परंतु आपल्याला ज्या पद्धतीनं एक गोष्ट महत्त्वाची आहे की बोलीविज्ञान ही भाषा विज्ञानाची एक शाखा आहे असं मानलं जातं. काही वेळेला बोलीविज्ञान आणि भाषा विज्ञान समांतर जातात असं मानलं जातं. म्हणजेच ज्या पद्धतीनं भाषा विज्ञानाचा अभ्यास हा संकलित केलेल्या भाषिक माहितीवर अवलंबून असतो आणि ती माहिती संकलित करत असताना काही निकषांचं, वैज्ञानिक निकषांचं काही पालन करणं अपेक्षित असतं. त्या माहितीच्या विश्लेषणावर आधारित वेगवेगळे निष्कर्ष काढणं गरजेचं असतात. एका बोलीचे दुसऱ्या बोलीपासून, एका भाषेची दुसऱ्या भाषेपासून भिन्नता कशी आहे, वेगळेपण कसे आहे किंवा त्या दोन भाषांमध्ये, त्या दोन बोलींमध्ये साम्य काय, हे मुळी या संकलित भाषेवर आणि त्याच्या केलेल्या काटेकोर विश्लेषणावर अवलंबून असतं. परंतु मी जे मराठी भाषेमधले अभ्यास पाहिले त्यामध्ये अशा पद्धतीच्या तांत्रिक दृष्टिकोनातून संकलित केलेल्या माहितीचा थोडासा अभाव मला जाणवला आणि कित्येक संशोधकांनी लेख लिहिलेले आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत, परंतु ही पुस्तकं लिहित असताना त्यांनी स्वयंप्रेरणेने ती पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे त्यांना जी भाषा माहिती आहे, जी भाषा अवगत आहे, त्याच त्यांच्या स्वतःच्या भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत. त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. अर्थात अशा पद्धतीची मांडणी ही योग्य जरी असली तरी ती व्यवहार्य नाही आहे आणि समाजामध्ये किंवा संशोधन क्षेत्रामध्ये ती स्वीकारली जाऊ शकत नाही. कारण त्यामध्ये आलेले निष्कर्ष हे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या बोलीपुरते मर्यादित असू शकतात, परंतु एका व्यक्तीच्या बोलीच्या माध्यमातून आपण त्या संपूर्ण समाजाचं किंवा ती बोली ज्या ज्या ठिकाणी वापरली जाते त्या सर्व बोलींचं, त्या सर्व लोकांच्या भाषेच्या संदर्भात आपण जनरलायझेशन करू शकत नाही, सार्वत्रिकीकरण त्याचं करू शकत नाही. त्यामुळं एक लिमिटेशन त्या ठिकाणी तयार होतं. यातून मला असं वाटलं की आपण थोडंसं जर मराठी भाषेमध्ये बोलीविज्ञान असं पाश्चिमात्य देशामध्ये ज्या पद्धतीनं बोलीविज्ञान ही भाषा डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामध्ये जे कालपरत्वे बदल होत गेलेले आहेत, त्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये जे बदल झालेले आहेत आणि मूळतः बोलीविज्ञान करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टीचं पालन एका संशोधकानं करणं गरजेचं आहे, या गोष्टी जर माझ्या मराठी भाषेच्या संशोधकांना समजल्या तर मराठी भाषेच्या बोलींचा जो अभ्यास आज केला जात आहे तो अगदी तांत्रिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला जाईल आणि अशा पद्धतीचा अभ्यास जर केला गेला तर मराठी भाषेच्या एकूणच बोली, त्याची मराठी भाषा, त्यांच्या जपणुकीसाठी त्याचं सहकार्य होईलच. त्याचबरोबर जागतिक पातळीवर सुद्धा आपल्याला मराठी भाषा आणि तिच्या बोली याचा अभ्यास घेऊन जाता येईल. या दृष्टिकोनातून मी हे पुस्तक लिहिलं. सर, मला सांगा की बोली विज्ञान या विषयावरती आपण लिहिलं, पण एकूण या बोली विज्ञानाचं, त्याच्या अभ्यासाचं भाषिक अंगानं, सामाजिक अंगानं महत्त्व काय? आपल्या प्रस्तावनेमध्ये आपण सांगितलं की मानवाची भाषा ही मानवाचं कम्युनिकेशन करण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण इतर कुठल्या माध्यमातून कम्युनिकेशन करू शकत नाही. संप्रेषण हा भाग आपला मूळजात स्थायी भाव आहे, म्हणजे फक्त मानवजातीपुरता तो मर्यादित नाही आहे, तर प्रत्येक पशुपक्षाला त्याची स्वतःची एक संप्रेषण करण्याची एक सिस्टम आहे, एक प्रणाली आहे. मानवानं आपल्या या गरजेपोटी भाषेचा विकास केला. म्हणजे भाषा ही मानवनिर्मित आहे. म्हणजे भाषेमध्ये दोन प्रकार असतात, एक नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा असं आपण मानतो बऱ्याच वेळेला. आता मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषा, भारतातील इतर वेगवेगळ्या भाषा, हिंदी असो, संस्कृत असो, ह्या जरी मानवनिर्मित असल्या तरी त्या नैसर्गिक भाषा आहेत. या विरोधात आपण कृत्रिम भाषा ह्या सुद्धा मानवनिर्मित असतात, परंतु त्या कृत्रिम भाषा तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये असतात. माझ्या पुस्तकामध्ये मी त्याच्यामध्ये भेद मांडले केलेला आहे. कृत्रिम भाषेमध्ये मात्र एक साचेबद्धपणा असतो, नैसर्गिक भाषेमध्ये त्या पद्धतीचा साचेबद्धपणा नसतो. मानवी भाषा ही विकसित होत गेली काळाच्या ओघात. मानवी भाषा ही विकसित होत गेली. मानवी भाषा ही
त्याच्या इतर ज्या सांस्कृतिक बाबी आहेत, सामाजिक बाबी आहेत, त्यापासून ती भाषा आपण वेगळी करू शकत नाही. कारण एकूणच भाषेची जी जडणघडण होते, भाषा विकसित होते म्हणजे काय होते की अगदी भोवतालाचा त्या भाषेवर परिणाम होत असतो. आपल्या गरजा म्हणजे सुरुवातीलाच आता आज असं आपण समजूया की मराठी भाषेमध्ये आज आपण 10,000 शब्द आहेत असं आपण मानूया. आणि आपण असं मानू शकत नाही की ज्यावेळी मराठी भाषेचा उगम झाला किंवा ज्यावेळी मराठी भाषा सुरू झाली त्यावेळेला मराठी भाषेमध्ये 10,000 शब्द होते. नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही. काळाच्या ओघात गरजेनुसार म्हणजे आज त्या व्यक्तीला जेव्हा गरज वाटेल तेव्हा तो व्यक्ती नवीन शब्द निर्माण करेल किंवा अस्तित्वात असलेल्या शब्दाचं अर्थविस्तारण करेल आणि या पद्धतीनं भाषेमध्ये नवीन नवीन शब्दाची वाढ होत जाईल. आता ही नवीन शब्दाची होणारी वाढ ही त्याच्या गरजांवर, त्याच्या सभोवतालावर अवलंबून असते. म्हणजेच भाषा आणि त्याचा सामाजिक संदर्भ याचा अगदी जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा तेव्हा भाषा आणि संस्कृती, कारण मानवी संस्कृती म्हणल्याच्या नंतर मानवी संस्कृती, मानवी भाषा, मानवी साहित्य, मानवी कला यांचा आपण साकल्यानं विचार करत असतो. आणि या विचारामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषेच्या माध्यमातून भाषा संस्कृतीचा एक भाग आहे असं एका बाजूला म्हणलं जातं, तर मानवाची संस्कृती पुढे नेण्याचं कार्य सुद्धा भाषाच करत असते. म्हणजे भाषा आणि संस्कृती असं एक परस्परावलंबी या दोघांचं नातं आहे आणि मानवाच्या जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि यामुळं भाषेचा अभ्यास भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय भाषिक परिस्थिती ही अगदी किचकट पद्धतीची आहे, जगाला वेळ लावून टाकणारी अशा पद्धतीची भारतीय भाषिक परिस्थिती आहे. भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा, भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या बोली यांच्यामध्ये एक वेगळेपण आहे. म्हणजे तुम्हाला 12 कोसाला भाषा बदलते असं आपण भारतासंदर्भात बोलतो. म्हणजे प्रत्येक 12 कोसाला भाषा बदलत नसेल, परंतु भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा आणि बोली ह्या वेगवेगळ्या समाजाच्या, वेगवेगळ्या संस्कृतीच्या त्या प्रतिनिधी करतात. त्याचा तो भाग आहे, प्रातिनिधित्व करत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे त्या व्यक्ती समूहाची ती भाषा, ती बोली त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य पूर्ण करत असते. आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून मानव भाषेचा वापर करतो आणि त्याचाच विचार आपण भाषा विज्ञानामध्ये देखील करत असतो. आपण आता सांगितलं की भारतामध्ये कितीतरी प्रकारच्या भाषा आहेत. म्हणजे अगदी आकड्यातच बोलायचं झालं तर 1961च्या जनगणनेच्या वेळेला आपल्याकडे एकूण 1652 भाषा होत्या. पण पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाने 2010मध्ये जी पाहणी केली तर हीच संख्या 780 पर्यंत गेली होती. आणि आपल्या या सगळ्या भाषा ज्या आपण म्हटल्या की 1652 भाषा, यातल्या 197 भाषा ह्या पूर्णतः लुप्त झाल्या आणि आज घडीला 42 भाषांचं अस्तित्व धोक्यात आहे. हे फक्त भारतापुरतं आहे, जगामध्ये ही संख्या आणखी आहे. तर या लुप्तप्राय होत चाललेल्या बोलींच्या बाबतीमध्ये बोली विज्ञानाची भूमिका काय, कशा स्वरूपाची असते? थोडंसं मी या संदर्भात विस्तृत बोलतो. म्हणजे आपण सांगितलं की भारतीय या सेन्ससमध्ये 1960मध्ये असणाऱ्या भाषांची संख्या आणि 2010मध्ये जे सेन्सस आलं त्याच्यामधलं सर्वेक्षण आलं, सर्वेक्षणामध्ये सांगितलेली भाषांची संख्या याच्यामध्ये तफावत आहे. आणि अर्थातच एंडेंजर्ड लँग्वेजेस म्हणजे ज्या भाषा आता मरणासन्न आहेत, म्हणजे ज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्याला आपण लुप्त होणाऱ्या भाषा, इंग्रजीमध्ये त्याला एंडेंजर्ड लँग्वेजेस असं आपण म्हणतो. आणि फक्त भारतातच नव्हे तर युनेस्कोच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा भाषांचं संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेलं आहे. अर्थात भाषा ज्या पद्धतीनं मी थोड्या पूर्वी बोलत होतो की भाषा ही एखाद्या समूहाशी संबंधित असते. तो समूह ती भाषा संबंधित भाषा वापरत असतो. आता ज्या वेळेला त्या समूहातील शेवटचा भाषिक नष्ट होईल त्यावेळेला त्या भाषेचं अस्तित्व संपेल आणि अशा भाषांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आता तो जर शेवटचा भाषिक संपला किंवा त्या शेवटच्या भाषिकानं इतर भाषा अंगीकारली, कारण त्याच्या भोवती संप्रेषणासाठी ती भाषा जर वापरलीच जात नसेल तर तो दुसरी भाषा जी कॉमन लँग्वेज आहे किंवा ज्याला लिंग्वा फ्रँका आपण इंग्रजीमध्ये म्हणलं जातं त्या भाषेचा तो स्वीकार करतो आणि त्यामुळे त्याची जी मूळची भाषा आहे तो मूळची भाषा तो त्याचा अस्वीकार करतो, म्हणजे ती थांबवतो, त्याचा वापर करणं थांबवतो. आता अशा परिस्थितीमध्ये ती जी मूळची भाषा आहे ती नष्ट होते आणि एकदा का अशी भाषा नष्ट झाली तर मानवी संस्कृतीचा एक मोठा भाग आपण नष्ट झाल्यासारखा आहे. त्यातनं त्या भाषेच्या माध्यमातून वितरित होत असलेलं, त्यामध्ये समाविष्ट असलेलं ज्ञानसुद्धा, संस्कृतीसुद्धा त्या भाषेच्या नष्ट होण्याबरोबर, लुप्त पावण्याबरोबर
ती नष्ट होणार आहे, ते ज्ञान नष्ट होणार आहे. त्यामुळं प्रत्येक भाषा ही जिवंत राहावी यासाठी पुष्कळ लोक प्रयत्न करत आहेत, संशोधक प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या देशामध्ये जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अशा पद्धतीचं प्रयत्न त्यामध्ये केले जातात. एंडेंजर्ड लँग्वेजेसच्या माध्यमातून त्या भाषेचं जतन करणं या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं. काही वेळेला त्या भाषकांचे त्या लुप्तप्राय भाषकांची संख्या वाढवणं यासाठी सुद्धा काही वेळेला प्रयत्न होताना दिसतात. आता बोली विज्ञानाचा तसा संबंध या बाबीशी नाही. म्हणजे थोडंसं ते एंडेंजर्ड लँग्वेजेस आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे वेगळे आहेत, परंतु ते पूर्णपणे असंबंधित आहेत असं म्हणता येणार नाही. बोली विज्ञान ही मूळतः सर्व भाषा आणि त्यांच्या बोली यांचा अभ्यास करणारीच एक शाखा आहे. आणि या लुप्त होत चालणाऱ्या भाषासुद्धा कोणाच्या तरी भाषा आहेत, त्या बोली आहेत. बोली विज्ञानामध्ये याच्या माध्यमातून आपण त्या भाषिकांचा अभ्यास करून त्यांचे सॅम्पल्स गोळा करणं आणि सॅम्पल्स गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या या तंत्र या माझ्या पुस्तकामध्ये मी मांडलेले आहेत. त्याचा अवलंब करून आपण अशा मृतप्राय किंवा लुप्तप्राय होत चालणाऱ्या भाषांच्या संदर्भात सुद्धा त्यांचं जतन करण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी या भाषांच्या भाषिक नमुन्यांचं संकलन करणं. आता आजच्या काळात आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक मीडिया उपलब्ध आहे. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण अशी टेक्नॉलॉजी आहे, याच्या माध्यमातून आपण त्या भाषांचं रेकॉर्डिंग करू शकतो. त्या भाषा जतन करण्यासाठी आर्काइव्हल्स आपण स्थापन करू शकतो. त्याच्या पद्धतीनं आपण त्या भाषांचं संगोपन करू शकतो, संवर्धन करू शकतो. आणि या पद्धतीचे प्रयत्न आपल्याला करता येतील. मला सांगायला आनंद होतो की म्हणजे भारतीय भाषा संदर्भात भाषिक सर्वेक्षण भारतामध्ये केलं जात आहे. आणि आज भारत सरकारकडून सुद्धा लोक सर्वेक्षण कार्यालय आहे, त्यांच्या आयुक्तांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्यांच्या संदर्भात सर्वेक्षण केलं जात आहे. सध्याच्या आजच्याच दिवशी मी जेव्हा पाहिलं तेव्हा या ऑफिसच्या माध्यमातून दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील, तसेच ओरिसा या राज्यातील, राजस्थान, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार इत्यादी राज्यातील वेगवेगळ्या भाषा, ज्या 3 भाषा कुटुंब त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. आणि त्या 3 भाषा कुटुंबातील किती व्यक्ती त्या राज्यामध्ये अस्तित्वाला आहेत याचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या पद्धतीचं एक चांगलं काम भारत सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे. मला खात्री आहे की निश्चितच हे कार्य पुढे जाईल आणि भारतातील वेगवेगळ्या भाषा त्यांचं सर्वेक्षण, जरी पूर्ण खऱ्या अर्थानं सर्वेक्षण त्याला म्हणता येणार नाही, कारण हे लोक सर्वेक्षण आहे, सेन्ससचे सर्वेक्षण जे होतं त्याच्या माध्यमातून ते केलं जाणार आहे. ज्या पद्धतीनं भाषेच्या अभ्यासामध्ये सर्वेक्षण केलं जातं त्या पद्धतीचं सर्वेक्षण या ठिकाणी होईल असं जरी नसलं तरी सुद्धा या अशा पद्धतीच्या उपक्रमाच्या माध्यमातून एकूणच भारतातील भाषा, त्यांच्या बोली यांचा निश्चित आकडा, त्यातील वेगवेगळे फरक, त्या भाषेनुसार त्या भाषिकांची संख्या, प्रत्येक राज्यामधील त्या भाषिकांची संख्या, या बाबतीत आपल्याला ठोस माहिती मिळू शकेल हे मात्र नक्की. पण जेव्हा बोली विज्ञानाचा किंवा आता जे आपण बोली भाषेच्या अभ्यासाच्या अनुषंगाने बोलतो आहोत, तर ह्या विषयाचं नाव निघाले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं आपल्या देशाचं, ते म्हणजे डॉक्टर गणेश देवी यांचं. आपल्या पुस्तकामध्ये मी पाहिलं की आपण अनेक परदेशी संशोधकांची, भाषा वैज्ञानिकांची त्यामध्ये संदर्भ दिलेले आहेत, त्यांची माहिती दिलेली आहे. तर गणेश देवी यांच्या पलीकडं आपल्या देशामध्ये या संदर्भात आणखी कोणी संशोधन करतंय का, किंवा अगदी परदेशात सुद्धा समकालीन स्वरूपामध्ये अशा पद्धतीचं संशोधन करणारे कोण लोक आहेत? मी यासाठी थोडंसं अधिक विस्तारानं बोलेल, कारण परदेशी संशोधक आणि परदेशामध्ये बोलींचं होणारं सर्वेक्षण किंवा त्याचा अभ्यास याचा थोडक्यात विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे बोली विज्ञानाला जसं आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणलात की एक 150-200 वर्षाचा इतिहास आहे. 1876 सालापासून आपण बोली विज्ञानाला सुरुवात झाली असं पेतीत नावाचे एक संशोधक आहेत, ते त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. आणि वेगवेगळी घटना मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. त्या काळापासून म्हणजे जर्मन भाषेचं जे सर्वेक्षण सुरू झालं तिथपासून ते आज 2021 पर्यंत आजही जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये अशा पद्धतीचं भाषेचं, बोलीचं सर्वेक्षण सुरू आहे आणि लोक त्या पद्धतीनं करत आहेत. त्यामध्ये अर्थातच बदल होत गेलेले आहेत.
काळाच्या ओघात बदल होत गेलेत. मी थोड्या वेळापूर्वी म्हणलं की भाषा विज्ञान आणि बोली विज्ञान ही अशी समांतर जाणाऱ्या दोन भाषेच्या आणि बोलीचा अभ्यास करणाऱ्या शाखा आहेत. भाषा विज्ञानामध्ये ज्या पद्धतीने 20व्या शतकापासून बदल झाले, 19व्या शतकामध्ये भाषा विज्ञान हे मूळतः ऐतिहासिक आणि तौलनिक स्वरूपाचं होतं. त्यामध्ये भाषेचा ऐतिहासिक विकास कसा झाला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषांची तुलना करून त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न त्या काळात झाले. म्हणजे भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर विल्यम जोन्स यांनी जे भारताच्या बाबतीत काही संस्कृत ग्रंथ त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केले, त्याच्या माध्यमातून भारतीय भाषा आणि काही युरोपियन भाषा यांच्यामध्ये काय संबंध आहे तो संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला. आणि त्यामुळंच नवव्याकरणकार नावाने जे ओळखले जाणारे जे काही व्याकरणकार होते किंवा जे संशोधक होते त्यांनी जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत मी माझ्या पुस्तकामध्ये व्यापक स्वरूपात इन डिटेल मी डिस्कस केलेला आहे, चर्चिलेला आहे. तर त्यामध्ये ध्वनी परिवर्तनाचे नियम निरपवाद असतात. म्हणजे ध्वनी परिवर्तन जे भाषेमध्ये होत असतं त्याचे नियम हे निरपवाद असतात असं या नवव्याकरणकारांचं मत होतं. म्हणजे प्रत्येक भाषा, जगातल्या प्रत्येक भाषा त्या इतर भाषांशी संबंधित आहे आणि त्याच कारणासाठी म्हणजे हे बोलीच्या बाबतीत सुद्धा खरं आहे की काय हे पाहण्यासाठी म्हणूनच बोली विज्ञानाची सुरुवात झाली. आणि त्यानंतरच्या काळात 20व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये भाषा विज्ञानामध्ये पारंपरिक भाषा विज्ञानाचं स्वरूप आधुनिक भाषा विज्ञानामध्ये झाले आणि संरचनात्मक भाषा विज्ञान, त्यानंतर जननशील भाषा विज्ञान आणि नंतर सामाजिक भाषा विज्ञान अशा पद्धतीचे काही स्थित्यंतरं भाषा विज्ञानामध्ये पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं भाषा विज्ञानामध्ये ही स्थित्यंतरं झाली त्याच पद्धतीनं बोली विज्ञानामध्ये सुद्धा अशी स्थित्यंतरं झाली. आणि ही जी स्थित्यंतरं झाली म्हणजे सुरुवातीच्या काळात जी आपण बोली भूगोल ज्याला म्हणतो, बोली भूगोल हे अगदी प्राथमिक स्वरूप तुम्हाला बोलीच्या अभ्यासाचं दिसेल. पण त्यानंतरच्या काळात संरचनात्मक बोली विज्ञान, जननशील बोली विज्ञान, सामाजिक बोली विज्ञान, शहरी बोली विज्ञान अशी स्थित्यंतरं तुम्हाला पाहायला मिळतात. आता आपण गणेश देवींचं नाव घेतलं. गणेश देवींचा अभ्यास हा आपल्या भारतीय संदर्भामध्ये फार महत्त्वाचा आहे. अगदी अलीकडेच त्यांचं हे लोक सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीचे काम भारतामध्ये म्हणजे भारतीय भाषांच्या संदर्भात असं जे नावाजण्याजोगं जे काम आहे, नावाजण्याजोगं काम आपलं सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी 19व्या शतकाच्या शेवटी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी हे एक इंग्रजी अधिकारी भारतामध्ये या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडे भारतीय भाषांचं सर्वेक्षण करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. त्यासाठी मोठी पुष्कळ यंत्रसामग्री, पुष्कळ फंड म्हणजे त्याला मदत, आर्थिक ही तरतूदसुद्धा करण्यात आली होती इंग्रज सरकारकडून. आणि त्या पद्धतीनं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, ज्या बोली बोलल्या जातात त्या सर्वांचं सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी तिथल्या त्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती संकलित केली आणि त्या संकलित माहितीच्या विश्लेषणावर आधारित जवळपास 13 ग्रंथाची निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी केली आहे. एक मोठं काम सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी भारतीय भाषांच्या संदर्भात केलं. तेवढ्याच तोलामोलाचं काम डॉक्टर गणेश देवी यांचं सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा भारतीय भाषांचं लोक सर्वेक्षण यांच्या या ग्रंथामध्ये लोक सर्वेक्षण हा शब्द महत्त्वाचा आहे. जो सर जॉर्ज ग्रियर्सन होता त्यांचा लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. पण गणेश देवींचं मात्र भारतीय भाषांचं लोक सर्वेक्षण अशा स्वरूपाचं त्यांनी नाव लिहिलं आहे. त्याचं कारणसुद्धा महत्त्वाचं आहे, त्याचा उल्लेख मी करेलच थोड्याच वेळात. पण ज्या पद्धतीनं सर जॉर्ज ग्रियर्सन यांच्या ग्रंथाची व्याप्ती आहे, त्यांच्या प्रकल्पाची व्याप्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या दक्षिणेकडील भारताच्या दक्षिणेकडील भागात एक 3-4 राज्य सोडली तर संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान असा संपूर्ण प्रदेश सर जॉर्ज ग्रियर्सन यांच्या प्रकल्पामध्ये समावेश होता. म्हणजे पूर्वीचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारत, हिंदुस्थान तर या ब्रिटिश इंडियाचा संपूर्ण भाग त्यांनी आपल्या प्रकल्पामध्ये समावेश केला होता. आणि या भागामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा, त्यांच्या बोली, त्यामध्ये असलेले शब्द आणि त्या शब्दासाठी असलेले पर्यायी शब्द म्हणजे त्या भाषा आणि त्याच्या बोली अशा स्वरूपाची मांडणी सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलेली आहे. मराठी भाषेसाठी त्यांनी सुद्धा स्वतंत्र खंड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वापरली जाणारी मराठी, त्यामध्ये वापरले जाणारे शब्द, त्यामधील काय भेद दिसतात हे अगदी स्पष्टपणे सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी नमूद केलेलं आहे. या विरोधात गणेश देवी यांनी जे सर्वेक्षण केलं याची सुद्धा व्याप्ती या सर ग्रियर्सन यांच्या प्रकल्प एवढीच आहे असं आपल्याला म्हणता येईल.
व्याप्तीच्या दृष्टिकोनातून गणेश देवी आणि यांचा प्रकल्प सर जॉर्ज गिरेसन यांचा प्रकल्प जवळपास तोलामोलाचेच आहेत. तथापि एक उणीव मात्र गणेश देवींच्या पुस्तकामध्ये जी पाहायला मिळते किंवा त्यांच्या प्रकल्पामध्ये जी पाहायला मिळते, मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि थोड्या वेळावर बोलताना सुद्धा मी तो उल्लेख केला होता. यातील त्यांनी वेगवेगळ्या भाषेच्या भाषिकांना, संशोधकांना सांगून त्यांच्याकडून त्यांच्या भाषेची, त्यांच्या बोलीच्या संदर्भात लेख लिहायला सांगितले. आता असे लेख लिहित असताना आता मराठीच्या बाबतीत विचार करायला गेलं तर त्यांनी मराठीच्या पुष्कळशा बोलींची लेख त्या पुस्तकामध्ये एकत्रित केलेले आहेत. काही वेळेला काही लेख हे सामाजिक बोली संदर्भात आहेत, काही लेख हे भौगोलिक बोली संदर्भात आहेत. अशा स्वरूपाचं थोडंसं भिन्नत्व पाहायला मिळतं. म्हणजे काही वेळेला एखाद्या समाजाची जी भाषा आहे त्या भाषेवर आधारित एखादा संशोधन लेख आहे, काही वेळेला एखाद्या ठराविक ठिकाणच्या भाषेवर आधारित लेख आहे, काही वेळेला एखाद्या जात व्यवस्थेवर आधारित किंवा एखाद्या संबंधित एखाद्या कम्युनिटीवर आधारित एका अशा पद्धतीचे काही संशोधन लेख त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि जी महत्त्वाची अडचण यांच्या प्रकल्पामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे ज्या माहितीच्या आधारे एखाद्या भाषेसंदर्भात किंवा एखाद्या बोलीसंदर्भात विधानं केली गेलेली आहेत ती नेमकी माहिती कुठून घेण्यात आली होती त्याचं मात्र थोडंसं आपल्याला त्यामध्ये माहिती मिळत नाही आहे. ही एक मोठी उणीव आपल्याला गणेश देवींच्या प्रकल्पामध्ये पाहायला मिळते, त्यांच्या पुस्तकातून पाहायला मिळते. दुसरी बाब म्हणजे एकाच प्रदेशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बोलींचं अस्तित्व आहे असं आपल्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे. तथापि एका बोलीचं दुसऱ्या बोलीपासूनचं वेगळेपण नेमकं एक भाषा जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी 3-4 बोली वापरल्या जात असतील तर त्या नेमक्या कुठल्या ठिकाणी वापरल्या जातात किंवा कुठल्या समूहाकडून वापरल्या जातात, त्याचं वेगळेपण आहे का, त्याचं भिन्नत्व आहे का, मग ते भिन्नत्व असेल तर ते कशा पद्धतीचं आहे. कारण भाषा सरमिसळ ही आजच्या काळातली महत्त्वाची बाब आहे. म्हणजे कोणतीही भाषा 100% शुद्ध राहू शकत नाही ही परिस्थिती आहे. आपण कुठलीच भाषा, कारण भाषा सानिध्य, एक भाषा ही दुसऱ्या भाषेच्या संपर्कात येत असते आणि ह्या संपर्काचे 2 वेगवेगळे प्रकार असतात. एक तर सामाजिक सानिध्य असू शकतं, संपर्क असू शकतो, किंवा इंडिव्हिज्युअल संपर्क असू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती 2 भाषा बोलत असेल तर त्याच्या ज्ञानामध्ये या दोन्ही भाषा असतात, त्याच्या डोक्यामध्ये दोन्ही भाषा असतात आणि या त्याच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये ह्या 2 भाषांचं सरमिसळ होत असतं. त्यामुळं एक भाषा बोलत असताना दुसऱ्या भाषेतील शब्द जाणं किंवा एखादी वाक्यरचना दुसऱ्या भाषेच्या पद्धतीनं जाणं या गोष्टी सर्रासपणे होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या गोष्टी लक्षात घेता कोणतीही भाषा शुद्ध नाही आणि जर ती भाषा तुम्हाला प्युअर आहे, म्हणजे ही भाषा एक्स भाषा आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर ती भाषेची माहिती संकलित केल्याशिवाय आणि ठराविक पद्धतीने तिचं विश्लेषण केल्याशिवाय आपण ठोस विधानं करू शकणार नाही. आणि ही थोडीशी उणीव आपल्याला एक गणेश देवींच्या अभ्यासामध्ये पाहायला मिळतं. अर्थात ही त्रुटी जरी असली तरी सुद्धा त्यांचा अभ्यास हा निरुपयोगी आहे असं अजिबात नाही, कारण एक मोठा संदर्भ ग्रंथ आपल्याला गणेश देवींच्या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की यामधले जे लेख आहेत या लेखांच्या माध्यमातून आपण संशोधनाला सुरुवातसुद्धा करू शकू. जर एखाद्या व्यक्तीनं एखाद्या बोलीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली असेल तर आपण म्हणजे या माझ्या पुस्तकाचा आधार घेऊन जी बोली विज्ञानाची अभ्यास पद्धती जी आहे या पद्धतीचा अभ्यास अवलंब करून आपण त्या प्रदेशामध्ये जाऊन त्या भाषिक कम्युनिटीमध्ये जाऊन आपण भाषिक माहितीचं संकलन करू शकू आणि त्या माहितीचं संकलन करून त्याचं विश्लेषण केल्याच्या नंतर आपल्याला त्या भाषेबाबतीत, त्या बोलीबाबतीत ठोस विधानं मात्र करता येतील ही निश्चित. या व्यतिरिक्त गणेश देवींच्या व्यतिरिक्त भारतामध्ये माझ्या पुस्तकामध्ये मी फक्त 4 प्रातिनिधिक प्रकल्प जे भारतामध्ये पार पाडले, पर्टिक्युलरली मराठी भाषेसंदर्भात जे पार पाडले गेले त्याचा मी विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक उल्लेखनीय काम जॉर्ज ग्रियर्सन यांचे एक आत्ता आपण उल्लेख केला, दुसरं जे आहे ते डॉक्टर गणेश देवी यांचा उल्लेख केला. याच्या व्यतिरिक्त डॉक्टर धोंडगे सरांचं एक या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं ते प्रकाश केलेलं पुस्तक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ते सुद्धा पुस्तक आपण विचारात घ्यायला हवं आहे. ते मराठी भाषेचा एकूणच विचार त्यांनी या ठिकाणी केला आहे. आणि एक आपल्या ज्या कन्नडच्या या कोकणी भाषा ज्या आहेत यांचा सुद्धा अभ्यास आपले पुणे विद्यापीठाचे एक माजी लिंग्विस्टिक्सचे प्राध्यापक यांनी केलेला आहे. तो सुद्धा मी माझ्या पुस्तकामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. फार महत्त्वाची माहिती दिलीत सर, कारण
बोली भाषिक अभ्यास आणि बोली विज्ञानाचा संशोधनपर त्याला असणारा पाया या अनुषंगाने जे काही काम आजपर्यंत झालं भारतामध्ये या संदर्भात तुम्ही अत्यंत तपशीलवार माहिती दिली. आता मला सांगा की ह्या बोली विज्ञानामध्ये एकतर संशोधन काय झालं हे आपण सांगितलं, पण यामध्ये पुढच्या काळात भविष्य काळामध्ये यातल्या संशोधनाच्या संधी काय आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांनी या बोली विज्ञानाचा अभ्यास का करायचा आणि त्याचं त्यांना भावी संशोधनासाठी का उपयोग होणार आहेत, यातल्या संशोधनाच्या संधी काय आहेत? अगदी चांगला आणि उपयुक्त प्रश्न आजच्या काळात जो आहे तो आपण विचारलात आलोकजी. याचं उत्तरही माझ्या पुस्तकामध्ये शेवटून दुसऱ्या प्रकरणामध्ये मी त्याची चर्चा केलेली आहे. बोली विज्ञानातील नव्या दिशा असं त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि दोन गोष्टी म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी भाषा संपर्क भाषा सानिध्य या बाबतीत बोलत होतो. आणि ज्या ठिकाणी दोन भाषा एकमेकाच्या सानिध्यात येतात तेव्हा दोन भाषांचा प्रदेश आहे असं आपण समजूया की एका ठिकाणी एक भाषा वापर थांबतो आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा भाषा वापर चालू होतो. हा जो या दोन भाषांमधला जो हा संक्रमणाचा प्रदेश आहे, या संक्रमणाचा प्रदेश आत्तापर्यंतच्या बोली अभ्यासामध्ये दुर्लक्षित राहून गेला होता. म्हणजे पूर्वीच्या काळी वयोवृद्ध ग्रामीण पुरुषाकडून भाषिक माहिती संकलित केली जायची बोली विज्ञानामध्ये अभ्यास करत असताना. उद्देश असा होता की त्या बोलीचे तंतोतंत पुरावे मिळावेत, म्हणजे शुद्ध बोली आपल्याला माहिती व्हावी यासाठी वयोवृद्ध ग्रामीण पुरुषाचीच बोली विचारात घेतली जायची आणि त्याचाच अभ्यास केला जायचा. पण नंतरच्या काळात हे ग्रामीण बोली विज्ञानाचं म्हणजे बोली भूगोल ज्याला आपण म्हणलं, बोली भूगोलाचं परिवर्तन शहरी बोली अभ्यासामध्ये झालं आणि शहरामध्ये सुद्धा बोली अस्तित्वात असू शकतात, शहरामधल्या लोकांच्या सुद्धा बोली तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत हे एक वेगळ्या पद्धतीचं ज्ञान नंतरच्या काळात बोली वैज्ञानिकांना जाणवलं. आणि आजच्या काळात म्हणजे 1980 नंतरच्या काळात हे जे संक्रमण क्षेत्र आहे, बोली संक्रमण क्षेत्र आहे, आपण या दोन स्वतंत्र क्षेत्रातील दोन विभिन्न बोलींचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये या दोन बोली एकत्रित येतात हे संक्रमण क्षेत्र आपण कधीही अभ्यासलेलं नाही. आणि अशा पद्धतीचे काही अभ्यास पाश्चिमात्य देशामध्ये हातात घेतलेले आहेत. याचबरोबर दुसरा एक अभ्यास आपल्याला आपले भारतीय वंशाचे एक राजेश मेस्त्री नावाचे एक संशोधक आहेत, ते दक्षिण आफ्रिकेमध्ये एका विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत आणि त्यांनी विस्थापितांची बोली अशा स्वरूपाचा अभ्यास त्यांनी हाती घेतलेला आहे. त्याच पद्धतीचे अभ्यास पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा झालेले आहेत. आपण विस्थापन ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आपण नोकरीनिमित्त किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला विस्थापित व्हावं लागतं आणि विस्थापित होणारा व्यक्ती आपली भाषा आपली संस्कृती सोबत घेऊन जातो. आणि हा व्यक्ती जेव्हा आपली भाषा आणि आपली संस्कृती सोबत घेऊन जातो तेव्हा ज्या ठिकाणी तो स्थायिक होणार आहे त्या ठिकाणच्या भाषेशी त्या ठिकाणच्या समाजाशी त्याला मिळवून घ्यावं लागतं. जर त्या ठिकाणी त्याला त्याच्या प्रदेशातली काही व्यक्ती मिळाली तर तो त्या व्यक्तींच्या सोबत जाऊन राहण्याचा प्रयत्न करेल आणि आपली भाषा जोपासण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर त्याला ती भाषा मिळाली नाही, त्या आपल्या भाषेचे लोक जर त्याला मिळाले नाहीत, म्हणजे भाषा ही एक एकजुटीकरणाचं साधन सुद्धा हे आपल्याला मान्य आहे. जर समजा आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेलो किंवा प्रदेशामध्ये गेलो तर मराठी भाषा येणारा कोण व्यक्ती आहे का, जर तो असेल तर आपल्याला तो अधिक जवळचा वाटू लागतो आणि आपण त्याच्याजवळ जातो. जर मराठी भाषिक मिळाला नाही तर आपण हिंदी भाषिक कोण आहे काही आपण शोधतो. म्हणजे एकंदरीत काय की भाषा ही आपल्या अस्तित्वाशी संबंधित असते आणि त्यानुसार विस्थापित होताना सुद्धा आपण त्या पद्धतीनं विस्थापित होतो. आपण ज्या ठिकाणी आपण विस्थापित होणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपण राहत असताना, आपण मिसळत असताना, लोकांमध्ये मिसळत असताना, वावरत असताना आपल्या भाषिक समाजाचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर राहण्याचा, त्यांच्याबरोबर थांबण्याचा आपण जास्त विचार करतो. आणि असा विचार करत असताना आपल्याला आपली भाषा मेंटेन करायची असते. आपली भाषेचं आपण तीच भाषा त्यांना वापरायची असते. पण काही वेळेला काय होतं की आपल्याला आपल्या भाषिक लोक मिळत नाहीत आणि त्यामुळे मग थोडीशी ॲडजस्टमेंट करून आपल्याला दुसरी भाषा काही वेळेला स्वीकारावी लागते आणि त्यावेळेला आपल्याला लँग्वेज शिफ्ट म्हणजे आपण आपली भाषा सोडून दुसरी भाषा स्वीकारतो असं काही वेळेला होतं. काही वेळेला काय होतं की महाराष्ट्रातूनच आपल्याला असं माहिती आहे की महाराष्ट्र, आता आपण कोल्हापुरात आहोत, आपण कोल्हापुरातून बोलतोय, कोल्हापूरची मराठी ही वेगळी आहे, पुण्याची मराठी वेगळी आहे, नागपूरची मराठी वेगळी, मराठवाड्यातली मराठी वेगळी आहे. आणि असं समजूया की या वेगवेगळ्या मराठीच्या बोलींचे भाषक इतरत्र एका राज्यामध्ये
स्थिर झाले म्हणजे स्थलांतरित झाले आणि तिथं स्थिर झाल्याच्यानंतर त्यांची जी मराठी होणार आहे तर ती मराठी कशा पद्धतीनं या 4-5 मराठीच्या ज्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स आहेत म्हणूया डायलेक्ट्स आहेत त्यांचं एक संकरित रूप म्हणून त्या तिथं पुढे निर्माण होतील आणि अशा पद्धतीचं म्हणजे एका भाषेतून एक शब्द तयार होईल म्हणजे काही बोलीतून शब्द घेतले जातील, काही बोलीतून उच्चार घेतले जातील, काही बोलीतून शब्दरचना म्हणजे वाक्यरचना घेतली जाईल आणि अशा पद्धतीने एक वेगळी संकरित बोली निर्माण होईल आणि संकरित बोली अभ्यास सुद्धा आजच्या काळात हा एक नवीन आणि महत्त्वाचा अभ्यास एक सूक्ष्म स्तरावर मान्यता पावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात संशोधक यामध्ये अभ्यास करत आहेत. हे झालं व्यापक स्तरावरती. आता आपण स्वतः बोलीविज्ञानाच्या या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाला हात घातला आहे तर मला वाटतं की ही आत्ता आपली सुरुवात आहे. या पुढच्या काळात या संशोधनातलं आपलं संशोधन पुढचं काय असेल, काय संशोधनाची आपल्या दिशा राहील? माझं मराठीच्या एकूणच म्हणजे मराठी भाषिक म्हणून आणि मराठीप्रती माझं कर्तव्य म्हणून मी हे पुस्तक लिहिलं आहे आणि मराठी भाषेचा अभ्यास व्हावा, मराठी भाषेला जागतिक स्तरावर एक चांगलं स्थान मिळावं, त्याचं संशोधन जागतिक पातळीवर पोहोचावं हा उद्देश माझा नेहमी असणार आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संदर्भात एक 2 पद्धतीचं मी काम करू इच्छितो. भाषा विज्ञानाचा दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अभ्यास मराठीमध्ये किंवा एकूणच भारतीय संदर्भामध्ये होणं अपेक्षित आहे, एक चांगली परंपरा आपल्याला पाणिनीच्या स्वरूपात लाभलेली आहे. पाणिनीच्या नंतर आपल्याला त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्यासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वापरता येऊ शकतात. म्हणजे संस्कृत परंपरा आपल्याकडे आहे भाषा विज्ञानाची, परंतु आजच्या काळात अभ्यासामध्ये ती फारशा प्रमाणात वापरली दिसत नाही आणि बोली विज्ञानाकडं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. त्यामुळे मराठी भाषकांना थोडंसं भाषा विज्ञानाच्या विविध प्रवाहांचा, विविध शाखांचा विचार माहिती व्हावी यासाठी मी प्रयत्नशील असेल. ज्या पद्धतीनं बोलीविज्ञानाची एक ओळख मी माझ्या मराठी वाचकांना, मराठी संशोधकांना करून दिलेली आहे, त्याच पद्धतीचं इतर शाखा ज्या भाषा विज्ञानाच्या त्यांची एक ओळख करून द्यावी हा माझा एक प्रयत्न असेल. आणि दुसरा म्हणजे मराठी भाषा नेहमीच आपण म्हणजे प्रत्येकजण म्हणत असतो की मराठी भाषा ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे वगैरे वगैरे वगैरे. अर्थात त्या अशा पद्धतीच्या बाबींना भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती स्थान द्यावं हे थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल. परंतु अशी परिस्थिती मराठी भाषेवर आज आलेली आहे असं मला तरी वाटत नाही. मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर तर बिलकुल नाही. अर्थात मराठी भाषेवर अतिक्रमण होतं म्हणजे जसं मी सांगितलं की मराठी भाषेवर अतिक्रमण झालं म्हणजे जगातली कुठलीही भाषा अतिक्रमणाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे हे प्रत्येक भाषा इतर भाषेच्या संदर्भात संपर्कात येतच असते. त्यातून भाषिक उसनवारपणा, शब्द या भाषेतून त्या भाषेमध्ये घेणं, स्वरांचा या भाषेतून त्यामध्ये अवलंब करणं हे चालूच असतं आणि ह्या गोष्टी गरजेच्याच असतात. त्यामध्ये त्या भाषा विकासाच्या वेगवेगळ्या आपण टप्पे आहेत असं म्हणूयात आणि त्यामुळं ते वास्तव आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. पण मराठी भाषेचा या पद्धतीनं अभ्यास आपल्याला करता येईल की कशा पद्धतीनं या मराठी भाषेमध्ये स्थित्यंतर होत आहेत. मराठी भाषेला एक मोठी परंपरा आपल्याला आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरीपासून आपण मराठी भाषेचा विचार करतो किंवा त्यापूर्वीपासूनही आपण मराठीचा अभिजात आता आपण अभिजात भाषेसाठी मराठी भाषेला घेऊन जात आहोत. 2,000 वर्षाचा असं आपण क्लेम करत आहोत. मग त्या संपूर्ण 2,000 वर्षाचा कालखंड त्यामध्ये मराठी भाषेमध्ये होत गेलेले स्थित्यंतर, त्यामध्ये झालेले बदल याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. मी अशी विनंती माझी सगळ्यांना मराठी भाषिकांना राहील की जास्तीत जास्त प्रमाणात आपण आपल्या भाषेसाठी थोडंसं काहीतरी करूया आणि सर्वांनी जर सहकार्य केलं, सर्वांनी जर त्या पद्धतीनं पुढे आले तर निश्चितच मराठीचा चांगला विकास होईल. संशोधक त्याच्या पद्धतीनं काम करतच असतात. मराठी भाषेचं संशोधन व्हावं, मराठी भाषेवर चांगल्या पद्धतीचं संशोधन करून ते जागतिक स्तरावर नेता यावं हा एक वेगळा प्रयत्न काही संशोधकांचा असणारच आहे. पण त्याचबरोबर सामान्य व्यक्तींनी सुद्धा, सर्वसामान्यांनी सुद्धा मराठी भाषा आपली अस्मितेची भाषा आहे आणि आपल्या मराठी भाषेसाठी आपण काहीतरी करणं लागतं आणि असं करून जर आपण थोडंसं हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर मराठी भाषेचा हा जो विकास झाला त्या मराठी भाषेच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं स्थित्यंतर होत गेली. आजची मराठी भाषा ही
पाठीमागची जी भाषा होती त्यापासून कशी भिन्न आहे आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये बदल होत गेले, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ऐतिहासिक पद्धतीनं सुद्धा करता येणं शक्य आहे आणि त्या पद्धतीनं मी थोडंसं कार्य करत राहील. अगदी बरोबर सर. अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आपण जाता दिलं की या भाषेच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीनं मग ते संदर्भ साहित्य मिळवण्याच्या अनुषंगाने असू दे, बोली वापरण्याच्या अनुषंगाने असू दे, संशोधकांना बोलीची मदत करण्याच्या अनुषंगाने असू दे, अशा प्रत्येक बाबतीत ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल, मुळात भाषेकडे आणि बोलीकडे आपण अभ्यासाच्या दृष्टीनं पाहत नाही, हा त्यातला सगळ्यात मुळात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला आपल्या बोली विज्ञानाच्या संदर्भात भाषेच्या अनुषंगाने अतिशय मी म्हणतो की अत्यंत शास्त्रशुद्ध आणि चिकित्सक स्वरूपाची माहिती दिलीत. याबद्दल शिववार्ता संवादकडून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मित्रहो, बोली विज्ञान आणि त्याच्या विकासाचे टप्पे काय आहेत हे आज आपल्याला प्राध्यापक अक्षय सरवदे यांनी या ठिकाणी अत्यंत तपशीलवार पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यांचं बोली विज्ञानावरचं पुस्तक हे मराठीतलं अतिशय अप्रतिम स्वरूपाचं बेस संशोधनाचा असला तरी अत्यंत वाचनीय, भाषेच्या विकासाचे टप्पे याचा वैज्ञानिक अंगाने घेतलेला परामर्श आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. साधारणपणे 10 प्रकरणं, 3 परिशिष्ट असं 250 पानांचं खरं तर अत्यंत व्यवस्थित 200-250 पानात हा सगळा इतिहासपट इतका त्यांनी व्यवस्थितपणानं मांडलेला आहे की त्यांचं त्याबद्दल आपण कौतुक करायला हवं. तर आज आपण या बोली विज्ञानाबद्दल जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला. आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर आपण जरूर आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच काही वेगळ्या माहितीसह, अशाच नवीन मुलाखतींसह. तोपर्यंत धन्यवाद.